ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण पिठलं भाकरी बनवू। त्यासाठी मी तुम्हाला सामग्री सांगते। 100 ग्रॅम चणे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 2 टमाटे घेतलेले चिरून, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चिरून घेतलेल्या आहे, कांदा घेतला आहे मोठा चिरून, कोथिंबीर घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि हळद। आता आपण बेसन बनवू। आता कढई गरम झालेली आहे, आता आपण तेल टाकू। गरम तेलामध्ये कांदा टाकू, हिरवी मिरची टाकू, कांदा मिरची चांगली लाल झालेली आहे। आता आपण टमाटा घालू, 2 मिनिटांसाठी झाकून ठेवू। टमाटा फ्राय झालेला आहे, आपण याच्यात 2-3 ग्लास पाणी टाकू। याच्यात 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकू, हळद टाकू, कोथिंबीर टाकू, उकळी येऊ देऊ। पाण्याचा उकळी आलेली आहे, आता आपण त्यात बेसन ऍड करू। थोडं थोडं टाकत जायचं आणि हलवत जायचं, गुठळ्या पडल्या न पाहिजे। असं लवकर लवकर हलवायचं, कारण काय आहे गुठळ्या पडताच कामा नये। आता थोडा बारीक गॅस करायचा आणि 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। आता 2 मिनिटं झालेली आहे, बेसन चांगलं तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करू आणि जेवायला वाढू। करून पिठलं, ज्वारीची भाकरी, पापड, लोणचं आणि फोडलेला कांदा, आणि त्याच्यावरती बेसनावरती कच्च्या तेलाची धार। खाऊ आता। ललिता मराठी किचनला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।